हॅलो नमस्कार आणि कशा आहात तुम्ही? पुन्हा एकदा तुमच्यासाठी एक नवीन व्हिडिओ घेऊन आलेली आहे आणि आजच्या जे व्हिडिओमध्ये आहे ते मी काही रेसिपी बनवणार आहे, त्या तुमच्यासोबत शेअर करणार आहे। आणि आजच्या सगळ्या रेसिपीमध्ये ऑइल अजिबात वापरलेलं नाही आहे, त्यामुळे झिरो ऑइल आपण यूज करणार आहोत। आणि एक ग्रेव्हीवाली भाजी म्हणजेच रस्स्याची भाजी बनवते आहे, मिक्स व्हेज भाजी बनवणार आहे। आणि दुसरी म्हणजे कांद्याची पात बनवणार आहे, त्याच्यातही आपण अजिबात तेल घालणार नाही आहोत। आणि त्यानंतर तिसरी भाजी नाही आहे पण एक कोशिंबीर आहे, मला फार आवडतं सलाड कोशिंबीर नेहमी जेवणात, त्यामुळे कोशिंबीर ही मी ॲड करणार आहे। आणि ज्वारीची भाकरी आहे। सो बेसिकली हे खूप असं प्रॉपर असं हेल्दी डाएट जे आहे, फुल मील जे आहे ते बनवलेलं आहे। आणि ही जी संपूर्ण रेसिपी जी आहे ती मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। सो व्हिडिओ नक्की तुम्ही शेवटपर्यंत बघा आणि जर व्हिडिओ आवडला तर लाईक करा, तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा आणि चलो। तर सगळ्यात आधी कढई थोडीशी गरम करून घेतलेली आहे आणि त्याच्यानंतर हा स्लाइस केलेला कांदा मी घातलेला आहे। आपण तेल घातलं नाही त्यामुळे कांदा थोडासा खाली चिकटू शकतो, पण काहीच हरकत नाही। व्यवस्थित कांदा परतल्यानंतर आता मी टोमॅटो ही परतून घेणार आहे कढईमध्ये आणि थोडंसं मीठ ॲड करते जेणेकरून आपला टोमॅटो लवकर शिजेल। आणि मी कांदा आणि टोमॅटो हे सेपरेटली शिजवून घेते कारण की त्याच्यानं भाजी उग्र लागत नाही, त्यामुळे सो ह्या पद्धतीचं माझा टोमॅटो आणि कांदा दोन्हीही व्यवस्थित परतून झालेला आहे। तर सगळ्यात आधी मी कांदा घेतलेला आहे मिक्सर जारमध्ये, त्याच्यात आलं लसूण घालते आहे। आपल्या चवीनुसार आपण आलं लसणाची क्वांटिटी ॲडजस्ट करू शकतो। त्यानंतर ही टोमॅटो जे आपण शिजवून घेतला तोही घेतलेला आहे, 2 मिरचीचे तुकडे घालते आहे आणि थोडंसं गार झाल्यानंतर मिक्सरमधून छान अशी ह्याची वाटण किंवा ग्रेव्ही, कुठलीही ग्रेव्ही याच्यानं बनवू शकतो। सो हा बेस आपला भाजीचा क्रिएट झालेला आहे। ह्याच्यामध्ये तुम्हाला पाहिजे त्या आवडीची भाजी कुठलीही भाजी बनवू शकता। सो आज मी मिक्स व्हेज बनवते आहे, त्यामुळे या सगळ्या भाज्या ज्या आहेत त्या मी आधी स्वच्छ पाण्यानं व्यवस्थित धुवून घेतलेल्या आहेत। त्यानंतर मस्तपैकी पाण्यात एक थोडंसं मीठ घातलेलं आहे आणि उकळून घेतलेलं आहे, कारण की मग ते मला डायरेक्टली यूज करता येईल। त्यानंतर हे सगळे खडा मसाला आहे, हे कम्प्लिटली ऑप्शनल आहे, नाही टाकलं तरी काहीच हरकत नाही, डायरेक्ट आपण ही प्युरी यूज करू शकतो। पण आज मी मिक्स व्हेज बनवते आहे, जराशी हॉटेल स्टाईल वाटावी त्यामुळे मी खडा मसाल्यांचा वापर केला आहे। इथे हळद घेतलेली आहे, धनेपूड आहे, जिरेपूड आहे, लाल तिखट आहे, काश्मीरी लाल मिर्च आहे आणि कांदा लसूण मसाला आहे। हे सगळे मसाला आता मी आपल्या वाटणामध्ये ॲड करणार आहे आणि व्यवस्थित परतून घेणार आहे। तर 2-3 मिनिटं साधारण मी व्यवस्थित परतून घेतलेला आहे आणि आपला भाजीचा बेस जो आहे तो मस्तपैकी बनवून झालेला आहे। थोडं मीठ ॲड करणार आहे आणि आता ह्याच्यामध्ये आपण जे भाज्या उकळून घेतलेल्या वाटाणा, बटाटा, फ्लॉवर आणि सिमला मिरची आहे, सो हे सगळं मी आता आपल्या ग्रेव्हीच्या मिक्सरमध्ये टाकलेलं आहे। आणि पाणी तुम्हाला पाहिजे तसं तुम्ही ॲडजस्ट करू शकता। मी मोस्टली गरम पाणीच टाकते, त्याच्यानं टेस्ट अजिबात बिघडत नाही, त्यामुळे जर शक्य असेल तर गरम पाणीच तुम्ही यूज करा असं मी म्हणेल। आणि कन्सिस्टन्सी पाहिजे तशी तुम्ही ॲड करू शकता। तर ह्या पद्धतीची मस्तपैकी मिक्स व्हेज आपली तयार झालेली आहे। व्यवस्थित उकळी आल्यानंतर मी वरतून थोडीशी कसुरी मेथी घालणार आहे त्याच्यामध्ये आणि माझी फेवरेट अशी कोथिंबीर ही ॲड करणार आहे। सो भाजी दिसायलाही सुंदर दिसेल आणि टेस्टलाही छान लागेल। आणि या पद्धतीची आपली गरमागरम मिक्स व्हेज तर तयार झालेली आहे। आणि आता आपण पुढच्या रेसिपीकडे वळूयात, म्हणजेच आपली सुकी भाजी जी आहे, आपण कांद्याची पात बनवणार आहे, त्यासाठी मी हे मिरची आणि लसूण घेतलेलं आहे, भाजलेले जिरे आहेत ते घेतलेले आहे, त्याला आधी व्यवस्थित मिक्सरमधून बारीक करून घेतलं। त्यानंतर थोडीशी कोथिंबीर ही ॲड करते आहे। त्यानंतर एक पॅन घेतलेला आहे, ते तापवलेला आहे थोडासा आणि त्यानंतर आपण जे ठेचा बनवला किंवा जे वाटण बनवलं ते टाकलेलं आहे, थोडंसं पाणी घातलेलं आहे जेणेकरून जळावं नाही त्यामुळे। आणि त्यानंतर कांद्याची पात जी आहे ती स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि ती ॲड केलेली आहे आणि व्यवस्थित परतून घेतलेली आहे। आणि कांद्याची पात शिजत आल्यानंतर अगदी शेवटला एंडला मी मीठ घालणार आहे। भाजी शिजून कमी होते त्यामुळे मीठ हे शेवटीच घातलं पाहिजे पालेभाज्यांना, मोस्टली हे सगळ्यांनाच माहिती आहे पण तरी। तर आजची लास्ट रेसिपी म्हणजेच कोशिंबीर बनवते आहे, त्यासाठी काकडी घेतलेली आहे बारीक चिरलेली, त्यानंतर टोमॅटो घेतलेला आहे आणि थोडाफार कांदा ॲड करणार आहे मी आणि त्यानंतर वरतून थोडीशी कोथिंबीर ही ॲड करणार आहे। आपल्या टेस्टनुसार आपण कोथिंबीरीचं प्रमाण ॲडजस्ट करू शकतो। मिरची वगैरे काहीच वापरत नाही त्यामुळे मी आता इथे मिरीपूड वापरलेली आहे, सेंधव मीठ वापरलेलं आहे, लिंबू पिळून घेतलेला आहे आणि त्यानंतर वरतून थोडंसं साधं मीठ ही मी ॲड करणार आहे। सगळ्याला व्यवस्थित मिक्स केल्यानंतर आपली मस्त अशी कोशिंबीर ही तयार झालेली आहे। सो ह्या पद्धतीचं आजचं आपलं झिरो ऑइल कुकिंग बनवून झालेलं आहे। कोशिंबीर, कांद्याची पात, मिक्स व्हेज, ज्वारीची भाकरी आणि नाचणीची पापडी। सो ह्या 2 पद्धतीच्या मी भाज्या बनवल्या ज्यामध्ये तेलाचा वापर अजिबातच आपण केलेला नाही, झिरो ऑइल कुकिंग जे म्हणतात ते केलेलं आहे। आणि हा जो मसाला तुम्ही बघितला, ह्या मसाल्यामध्ये तुम्ही बऱ्याचशा दुसऱ्याही भाज्या करू शकता, जसं की मी मिक्स व्हेज केली तर तुम्ही फक्त वाटाण्याची भाजी करू शकता, वाटाणा बटाट्याची भाजी करू शकता किंवा शेवग्याची शेंगाची भाजी, गवारीची भाजी
अशा मल्टिपल भाज्या ज्या आहेत तुम्ही ज्या रस्स्यावाल्या करायच्या आहेत त्या तुम्ही ही ग्रेव्ही किंवा जो आपण वाटण बनवलं ते यूज करून नक्कीच करू शकता। आणि तसं बघायला गेलं तर टेस्ट सुरुवातीला थोडीशी वेगळी वाटते, पण ओव्हरऑल जी टेस्ट आहे ती काही फारशी अशी बदलत नाही, कारण मसाले वगैरे जे आहे ते सगळे सेमच आहे, फक्त तेलाचा वापर नसल्या कारणानं आपल्याला मेंटली असं वाटतं की टेस्ट बदलेल, पण तसं काही नाही आहे। फक्त थोडेसे जे मसाले आहेत ते कमी प्रमाणात घालावे असं मला वाटतं, कारण की जरा जास्त स्पायसी होतं जर आपण जास्त मसाले घातले तर, आणि असं काय म्हणता येईल त्याच्यात असं थिकनर, म्हणजे जसं की आपण कधी डाळीचं पीठ घालतो किंवा कधी खोबरं असतं, शेंगदाण्याचं कूट असतो, त्या गोष्टी आपण ह्यात घालत नाही, त्यामुळे तिखटाचं प्रमाण जर असं कमी ठेवलं पाहिजे, त्यामुळे असं व्यवस्थित बॅलन्स्ड असं व्यवस्थित भाज्या होतील। सो तुम्ही एकदा अवश्य ट्राय करून बघा ही झिरो ऑइल, म्हणजे झिरो ऑइलच्या व्हेजिटेबल्स किंवा झिरो ऑइल भाज्या। सो आणि कशा वाटताय बनवल्यानंतर मला नक्की कमेंट सेक्शनमध्ये कळवा, आणि व्हिडिओ संपूर्ण बघितल्याबद्दल थँक्यू सो मच।